पोट सुटणे किंवा पोटावरील चरबी वाढणे ही आजकाल एक गंभीर समस्या बनली आहे। गेल्या 2-3 दशकापासून जगभरात झपाट्याने ही समस्या वाढते आहे। ही समस्या प्रौढ वयातील व्यक्तीमध्येच नाही तर किशोरवयीन मुलामुलींमध्ये देखील वेगाने वाढते आहे, तसेच स्त्रियांमध्ये देखील वेगाने वाढते आहे। त्यामुळे अगदी कमी वयात अनेक गुंतागुंतीचे आजार हे बळावत आहेत। पोटाचा वाढलेला घेर अनेक शारीरिक आणि मानसिक गुंतागुंती वाढवत असतो। चला तर जाणून घेऊया, लठ्ठपणामुळे कुठले आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते, लठ्ठपणा इतका घातक का आहे आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी नेमकं काय करावं। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या YouTube चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। लठ्ठपणाचा सर्वात मोठा धोका म्हणजे मधुमेह, टाईप 2 डायबिटीज। आजकाल जगात आणि विशेषतः भारतात टाईप 2 डायबिटीजचं प्रमाण, मधुमेहाचं प्रमाण हे खूप वेगाने पसरत आहे। लठ्ठपणा हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे। आज आपण विचार केला तर जगभरात भारतामध्ये एक प्रकारची भारत राजधानीच या डायबिटीजच्या रुग्णाची बनतो आहे। तज्ञांच्या मतानुसार जर स्वादुपिंडात फक्त 1 ग्रॅम चरबी जरी जमा झाली तरी त्यामधून मधुमेह होऊ शकतो। लठ्ठपणामुळे दुसरी शक्यता असते ती म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्याची। कारण जास्तीची चरबी जर हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये साठू लागली तर त्यामुळे हृदयाला रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही, परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढत असते। लठ्ठपणामुळे तिसरी गोष्ट घडू शकते ती म्हणजे स्ट्रोक येणे, ज्यामध्ये मेंदूच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो, ज्याची शक्यता मेंदूतील रक्तवाहिन्यामध्ये चरबी निर्माण झाल्यामुळे जमा झाल्यामुळे वाढत असते। लठ्ठपणामुळे चौथी शक्यता असते ती म्हणजे उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर। रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठल्यानं रक्तवाहिन्या या अरुंद होत असतात, त्यामुळे रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी अधिक दाबाची आवश्यकता पडते। यातूनच उच्च रक्तदाबाची समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते। लठ्ठपणामुळे 5वी अत्यंत धोक्याची शक्यता ती म्हणजे कॅन्सर, कर्करोग होण्याची शक्यता। अलीकडच्या काळात झालेल्या वैद्यकीय अभ्यासातून असं आढळून आलं आहे की लठ्ठ लोकांमध्ये निरोगी वाढीच्या अभावे वेगवेगळे कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते। यासोबतच लठ्ठपणामुळे झोपेशी निगडीत श्वसन विकार, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असं म्हणतात, याची सुद्धा शक्यता वाढत असते। तसेच लठ्ठ लोक जास्त घोरतात ही देखील एक समस्या असते। यासोबतच लठ्ठपणामुळे यकृताच्या समस्या, किडनी संबंधी आजार, पाठीच्या मणक्याचे आजार, गुडघेदुखी, सांधिवात असे अनेक आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते। त्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। यानंतर आपण लठ्ठपणावर मात करण्यासाठी, चरबी आणि वजन कमी करण्यासाठी काय करावं हे बघू। लठ्ठपणा ही समस्याच मुळी आपल्या जीवनशैलीतून निर्माण झाली आहे। आजकाल आपण ज्या प्रमाणात खातो किंवा जेवणातून ज्या प्रमाणात कॅलरीज घेतो त्या प्रमाणात त्याचा वापर होत नाही, म्हणजे आपली शारीरिक मेहनत ही तितकी राहिलेली नाही। माणूस हा जास्तीत जास्त आळशी झालेला आहे, त्यामुळेच जास्तीची चरबी जी आहे ती साठत जाते आणि लठ्ठपणाला आमंत्रण मिळते। त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहाराचा वाटा हा 70 ते 80% असून व्यायामाचा वाटा हा 20 ते 30% आहे। त्यामुळे आहारात योग्य नियोजन आणि सात्विक बदल करणं गरजेचं आहे। तसेच आपण आपल्या जेवणात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण हे जास्त घेतो, त्या तुलनेनं प्रोटीन आणि फॅटचं प्रमाण मात्र कमी घेतो। म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि जे फॅट आहे याचं प्रमाण जेवणामध्ये आपल्याला संतुलित ठेवणं गरजेचं आहे। त्यासोबतच दररोज व्यायाम करणं, रात्रीचं जेवण लवकर करणं, रात्रीचं जेवण हलकं करणं, जेवणानंतर साधारण 2-3 तासांनी झोपणं, सकाळी लवकर उठणं, हलका व्यायाम करणं, पायी फिरून येणं या गोष्टी देखील वजन कमी करण्यासाठी अत्यंत अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या गोष्टी सोबतच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, पद्धती आणि वेळा यांचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे। शिवाय जास्त मसालेदार, जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ, जास्त गोड, जास्त तेलकट, तळीव पदार्थ, जास्त कॅलरीयुक्त पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड यांचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये खूपच कमी, शक्यतो आपण टाळायलाच हवं। या व्यतिरिक्त आपल्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, फळे तसेच सॅलडचं प्रमाण वाढवावं। जेवणात पोळी कमी घेऊन भाजी जास्त प्रमाणात खावी, असे अनेक सहज होऊ शकणारे बदल करणं वजन कमी करण्यासाठी मोलाचे ठरतील। तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा। चला तर पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसह। तोपर्यंत नमस्कार।